नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। संवर्धन प्रक्रियेनंतर करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची मूर्ती दर्शनासाठी पुन्हा खुली। आज दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी। एलसीबीनं इचलकरंजीतून जेरबंद केली बनावट चलनी नोटा तयार करणारी टोळी। 2.25 लाख रुपयांच्या बनावट नोटांसह नोटा तयार करण्याचं साहित्य केलं जप्त। चंदगड तालुक्यातील शिवमुद्रा शेतकरी गटानं बोगस कागदपत्रांच्या आधारे कृषी विभागाचं 1 कोटी रुपयांचं अनुदान लाटलंय। मनसेचा आरोप, संबंधित गटासह या गटाला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, मनसेची मागणी। हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ। आता 30 नोव्हेंबरपर्यंत नंबर प्लेट बसवता येणार। आणि कोल्हापूर सर्किट बेंचच्या उद्घाटनाची तयारी अंतिम टप्प्यात। उद्घाटनासाठी बाहेरगावाहून येणाऱ्या वकिलांना हॉटेल मालक संघ सवलतीच्या दरात देणार सेवा। परंपरेची नाविन्याची चवही मसाल्यांची अस्सल स्वादाची भंडारी ड्रायफ्रुट्स आणि मसाले, भंडारी ड्रायफ्रुट्स आणि मसाले। गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या ड्रायफ्रुट्स आणि मसाल्यांसाठी आजच भेट द्या भंडारी ड्रायफ्रुट्स अँड मसाले, पद्मा टॉकीज समोर, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। कोल्हापूर सर्किट बेंचचं उद्घाटन रविवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे। या उद्घाटन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। सर्किट बेंचच्या कामकाजासाठी काही अधिकारी कर्मचारी हजर झालेत। न्यायालयाच्या जुन्या इमारतीमध्ये कागदपत्र सुरळीत ठेवली जात असून इमारतीची डागडुजी, रंगकाम, विजेची कामं अंतिम टप्प्यात आलेत। सोमवारपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं कामकाज सुरू होणार आहे। तत्पूर्वी रविवारी सरन्यायाधीश भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्य यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सर्किट बेंचचं उद्घाटन होणार आहे। आत्तापर्यंत सुमारे 225 अधिकारी कर्मचारी कोल्हापूर सर्किट बेंचसाठी नियुक्त झालेत। कोल्हापूर सर्किट बेंचच्या कामकाजासाठी सोमवारी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 24 अधिकारी रुजू झाले। नव्यानं नियुक्ती करण्यात आलेले अधिकारी कर्मचारी तातडीनं हजर होणार आहेत। यामध्ये उपरजिस्ट्रार, न्यायमूर्तींचे खाजगी सचिव, सहाय्यक रजिस्ट्रार, सेक्शन ऑफिसर यांच्यासह लिपिक, स्टेनोग्राफर, शिपाई अशा पदांचा समावेश आहे। सर्किट बेंचकडे वर्ग केलेल्या खटल्यांची कागदपत्रे यायला सुरुवात झाली आहे। आलेली सर्व कागदपत्रं स्कॅन करून त्यांचं डिजिटल डॉक्युमेंटेशन केलं जात आहे। सध्या कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 3 उपरजिस्ट्रार, 15 न्यायमूर्तींचे सचिव, 4 सहाय्यक, 28 सहाय्यक सेक्शन ऑफिसर, 70 लिपिक, 41 शिपाई आणि 1 लिफ्टमन आणि ग्रंथपालाची तर 2 चोपदारांची नियुक्ती करण्यात आली आहे। 4 स्टेनोग्राफर, 1 सॉफ्टवेअर प्रोग्रॅमर, 3 बायंडर, 2 फायलर यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे। CPR समोरील जुन्या न्यायालयाच्या इमारतीत सुरू असणाऱ्या या सर्किट बेंचसाठी गेले महिनाभर शेकडो कर्मचारी अहोरात्र राबत आहेत। इमारतीची डागडुजी, रंगकाम, विजेची कामं अंतिम टप्प्यात आली आहेत। इमारतीच्या परिसरातील रस्त्यांचं नव्यानं डांबरीकरण करण्यात आलंय। हा परिसर रविवारनंतर नो पार्किंग आणि नो हॉकिंग झोन असणार आहे। त्यादृष्टीनं संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत। उद्घाटनानंतर मान्यवर मेरीवेदर मैदानावर उपस्थितांना संबोधित करणार आहेत। त्यासाठी मेरीवेदर मैदानात प्रशासनाच्या वतीनं भव्य मंडप उभारणीचं काम सुरू आहे। या ठिकाणी शेकडो कर्मचारी मंडप व्यवस्था, साऊंड सिस्टीम, लाईट व्यवस्था, बैठक व्यवस्था सुनियोजित करण्यामध्ये व्यस्त आहेत। कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी इचलकरंजी इथं छापा कारवाई करत बनावट नोटा तयार करणारी टोळी जेरबंद केली आहे।
अनिकेत शिंदे, राम सनदी, शोएब कलावंत अशी त्यांची नावं असून पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 2.25 लाख रुपयांच्या बनावट नोटा आणि नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारं साहित्य असा सुमारे 3 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. कोल्हापूर स्थानिक गुन्ह्यान्वेषण शाखेच्या पोलिसांना इचलकरंजीतील नारायण टॉकीज परिसरात एक जण बनावट नोटा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी या माहितीच्या आधारे बनावट नोटा तयार करून विक्री करणाऱ्या इचलकरंजीतील अनिकेत शिंदे, राम सनदी आणि शोएब कलावंत या तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 2,94,200 रुपये किमतीच्या बनावट चलनी नोटा आणि नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या 70,000 रुपये किमतीच्या साहित्यासह सुमारे 3 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, अंमलदार संतोष बर्गे, प्रदीप पाटील, विशाल खराडे, वैभव पाटील, योगेश गोसावी, गजानन गुरव, शिवानंद मठपती, परशुराम गुजरे, राम कांबळे, अरविंद पाटील, समीर कांबळे, वैभव जाधव आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. चंदगड तालुक्यातील शिवमुद्रा शेतकरी गटानं कृषी विभागातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून बोगस कागदपत्रांच्या आधारे तब्बल 1 कोटी रुपयांचं कृषी अनुदान लाटलंय असा आरोप मनसेनं केलाय. मनसेनं आज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालंधर पांगरे यांना निवेदन सादर करत संबंधित गटासह भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग गावामध्ये शिवमुद्रा शेतकरी गटाच्या माध्यमातून नाचना प्रकल्प उभारण्यात आलाय. या गटाच्या स्थापनेपासूनच बोगस कागदपत्रांचा वापर करून मोठ्या प्रमाणात सरकारी अनुदान उचलण्यात आलंय असा गंभीर आरोप मनसेनं केलाय. या प्रकरणी चंदगड तालुक्यातील शिवमुद्रा शेतकरी गट तसंच संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मनसेनं केली आहे. याबाबत आज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालंधर पांगरे यांना निवेदन सादर करण्यात आलंय. यावेळी गटनोंदणी आणि प्रकल्प उभारणीसाठी कृषी कार्यालयात देण्यात आलेली कागदोपत्री माहिती मनसेच्या कार्यकर्त्यांनी सादर केली. या गटामध्ये शेतकरी सभासदांची चुकीच्या पद्धतीनं नोंद करण्यात आली आहे. प्रकल्प उभारणीवेळी बेकायदेशीररित्या वाढीव सभासदांची भर घालण्यात आली आहे. या प्रकरणी आत्मा प्राधिकृत अधिकाऱ्यांची मान्यता घेण्यात आलेली नाही. मशिनरींच्या बिलांवर केवळ GST नंबर जोडण्यात आलेत. प्रत्यक्ष सर्व जुनी आणि वापरलेली मशिनरी प्रकल्पाच्या ठिकाणी बसवण्यात आली आहे असे आरोप मनसेनं केलेत. मशिनरींच्या बिलांवरील सर्व GST नंबर तपासण्यासाठी GST आयुक्तांना तातडीनं पत्र पाठवण्यात यावं अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या प्रकरणी येत्या 7 दिवसांमध्ये चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा मनसे स्टाईलनं तीव्र आंदोलन छेडू असा इशारा मनसेचे शहर प्रमुख प्रसाद पाटील यांनी दिलाय. शिवमुद्रा शेतकरी गट मांडेदुर्ग तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर या शेतकरी गटानं हा बोगस शेतकरी गट स्थापन केलेला आहे. जवळपास 70 ते 80 याचे सभासद हे शासकीय अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, प्राध्यापक आहेत, तलाठी आहेत, ज्यांचं वार्षिक उत्पन्न 7 लाखापेक्षा जास्त आहे. अशी जी काही लोकं आहेत त्यांना याच्यामध्ये सभासद घेतलेला आहे. काही गोरगरीब शेतकरी ज्यांना अंगठा उठवला जातो, ते आयुष्यात तिने आजपर्यंत कधी सही केली नाही, त्यांच्या सह्या मारून या ठिकाणी हा बोगस गट स्थापन केलेला आहे. शासनाची कोणती परवानगी घेतलेली नाही. 1 कोटी रुपये अनुदान लाटून यांनी जुन्या मशिनरी दुसऱ्या शेडमध्ये या ठिकाणी त्यांनी बसवलेले आहेत. 1 कोटी रुपये अनुदान शासनाचं मंजूर करून घेत असताना हे प्रकल्प कुठल्या गट नंबरवर आणि कुठल्या सर्वे नंबरवरती प्रकल्प संचालक आणि तत्कालीन जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी यांना बडतर्फीसाठी ते वरिष्ठांना प्रस्ताव देणार आहेत. आणि यांचं मुंबईचं जे दक्षता पथक असतं त्यांच्यामार्फत याची चौकशी करून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ते आदरणीय जिल्हा पोलीस प्रमुखांच्या मार्फत पोलीस यंत्रणेमार्फत या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे लेखी अभिवचन घेतल्याशिवाय आम्ही इथं हलणार नाही. आणि पुढचे 7 दिवसाची आम्ही या पांगरे साहेबांना मुदत देतो आहे. 21 ऑगस्टपर्यंत जर का या दोषी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आणि त्या शेती गटाच्या बोगस पदाधिकाऱ्यांच्यावर, बोगस शेतकऱ्यांच्यावरती कारवाई नाही झाली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पांगरेंच्या केबिनमध्ये घुसून त्यांच्या तोंडाला काळं फासून मनसे स्टाईलनं आंदोलन केल्याशिवाय गप्प बसणार नाही. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्यासह निलेश धुम्मा, निलेश आजगावकर, यतीन होरणे, अभिजित राऊत, अजिंक्य शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्य सरकारनं पुन्हा एकदा हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. वाहनधारकांना आता ही नंबर प्लेट 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत बसवावी लागणार आहे. राज्यभरात वाहनांची सुरक्षा आणि ओळख प्रमाणित करण्यासाठी HSRP बसवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. HSRP बसवण्यासाठी 15 ऑगस्ट ही अंतिम मुदत होती. मात्र राज्यभरातील अनेक वाहनधारकांनी अशा प्रकारची प्लेट बसवली नसल्यानं शासनानं पुन्हा एकदा ही प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता वाहनधारकांना HSRP बसवण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत असणार आहे. त्यानंतर 1 डिसेंबरपासून मात्र HSRP नसलेल्या वाहनांवर कडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली जाणार असल्याचं समजतंय. या मोहिमेअंतर्गत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचं परिवहन विभागानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान मुदतवाढ असली तरी HSRP शिवाय वाहन हस्तांतरण, कर्जबोजा चढवणं किंवा उतरवणं अशी कामं मात्र आता करता येणार नाहीत. ज्या वाहनधारकांना 30 नोव्हेंबरपर्यंत HSRP बसवण्यासाठीची अपॉइंटमेंट मिळाली असेल त्यांच्यावर मात्र कारवाई होणार नाही. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या वतीनं औद्योगिक वीज बिल वाचन, मीटर रीडिंग, स्मार्ट आणि हार्मोनिक मीटरबाबत चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी महावितरणकडून औद्योगिक वीज ग्राहकांना पॉवर फॅक्टर सुधारा आणि वीज बिल वाचवा असं आवाहन करण्यात आलं. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या वतीनं वीज बिल वाचन, मीटर रीडिंग, स्मार्ट आणि हार्मोनिक मीटरबाबत औद्योगिक ग्राहकांसाठी चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रसाद दिवान यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. वीज नियामक आयोगानं दिलेल्या नवीन आदेशानुसार सर्वच वीज ग्राहकांच्या वीज बिलांमध्ये बदल होत असल्याचं त्यांनी सांगितलं. यापूर्वी KWH युनिट आकडेवारीवर बिलांची आकारणी होत होती, मात्र आता KVAH युनिटवर आकारणी होणार आहे. त्यामुळे वीज बिल वाढण्याची शक्यता असल्यानं सर्वच औद्योगिक ग्राहकांनी पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी कॅपॅसिटर APFC पॅनल यंत्रणा बसवून घ्यावी आणि त्यांची नियमित देखभाल करावी असं आवाहन दिवाण यांनी केलं. स्मार्ट मीटर, हार्मोनिक मीटरची कार्यपद्धती, त्याची वैशिष्ट्य आणि ही मीटर ग्राहकांसाठी कशी फायद्याची आहेत याची सविस्तर माहितीसुद्धा त्यांनी दिली. पॉवर क्वालिटी मीटर औद्योगिक ग्राहकांच्या फायद्यासाठी असून यामुळं उद्योजकांना यंत्रणा खराब होण्यापूर्वी पूर्ण सूचना मिळते असं त्यांनी सांगितलं. यावेळी दिवाणींनी उपस्थितांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनाही उत्तरं दिली. औद्योगिक वीज ग्राहकांनी पॉवर क्वालिटी मीटर 31 डिसेंबर 2025 पर्यंत बसवावं असं आवाहनही त्यांनी केलं. यावेळी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, उपाध्यक्ष श्रीकांत दुधाने, महावितरणचे कार्यकारी अभियंता MS मिसाळ, अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन धुमाळ, अशोक जाधव, मंदार बोरगे, नितीन धुमाळ, अभिजित पाटील, प्रसाद कडूकर, कुशल सामानी, प्रसन्न तेरदाळकर यांच्यासह उद्योजक उपस्थित होते. कोल्हापूरचं वैभव मानल्या जाणाऱ्या ऐतिहासिक रंकाळा तलावात आणि तलावाच्या परिसरात सध्या म्हैशींचा मुक्त वावर आहे. इथल्या वॉकिंग ट्रॅकवर म्हैशींचा रॅम्प वॉक सुरू असतो, तर तलावात सुद्धा म्हैशी मुक्तपणे डुंबत असतात. यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देऊन सुद्धा महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे हात कुणी बांधलेत असा सवाल उपस्थित होऊ लागलाय. कोल्हापूरचा रंकाळा तलाव हा केवळ पर्यटन स्थळ नाही, तर तो कोल्हापूर शहराचा मानबिंदू आहे. परंतु कोल्हापूर महानगरपालिकेला याच्याशी फारसं देणं घेणं नसल्याचंच दिसून येते. सकाळच्या वेळेत तुम्ही कधीही रंकाळा तलाव परिसरात गेलात तर लोकांसाठी तयार करण्यात आलेल्या वॉकिंग ट्रॅकवर म्हैशी बिनधास्तपणे फिरताना दिसतात. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये म्हैशी तलावात सुद्धा पोहताना दिसतात. हे चित्र बघितलं तर म्हैशींच्या मालकांसाठी रंकाळा तलाव जणू फ्री स्विमिंग टँक असल्याचंच चित्र दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी याची गांभीर्यानं दखल घेत रंकाळा तलावामध्ये म्हैशी सोडणाऱ्यांवर 10,000 रुपये दंडाची आकारणी करण्याचा तोंडी आदेश महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला होता. परंतु महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा हा आदेश एका कानानं ऐकून दुसऱ्या कानानं सोडून दिलाय असंच आजचं चित्र आहे. रंकाळा तलाव आणि तलावाच्या परिसरातला म्हैशींचा मुक्त वावर, अतिक्रमणांचा विळखा, सांडपाणी थेट तलावात मिसळणं, रंकाळा तलाव परिसरामध्ये वाहनांचं बेशिस्त पार्किंग, बंद पडलेल्या हातगाड्या अस्ताव्यस्तपणे उभ्या असणं, या सगळ्यामुळं रंकाळा परिसर विद्रूप होत चाललाय. एकीकडं रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली लाखो रुपये खर्च केले जात आहेत आणि दुसरीकडं रंकाळा तलाव आणि परिसराचं विद्रूपीकरण रोजच सुरू आहे.
महानगरपालिकेच्या निष्काळजीपणाचं हे एक ज्वलंत उदाहरण आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलंय की काय, असा सवाल आता लोक उपस्थित करू लागलेत. जिल्हाधिकाऱ्यांनीच आता याची गांभीर्यानं दखल घेत महापालिकेच्या सुस्त प्रशासनाला जाग आणावी, अशी मागणी नागरिकांमधून होतीये. रविवारी कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचं उद्घाटन होणार आहे. या निमित्तानं परजिल्ह्यातून येणाऱ्या वकील बांधवांसाठी कोल्हापूर हॉटेल मालक संघाच्या वतीनं सवलतीच्या दरात राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. हॉटेल मालक संघाच्या वतीनं ही माहिती देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच सोमवार 18 ऑगस्टपासून कोल्हापुरात सुरू होत आहे. रविवारी दुपारी कोल्हापुरातील CPR समोरील न्यायालयाच्या जुन्या इमारतीमध्ये सर्किट बेंचचा उद्घाटन कार्यक्रम होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी कोल्हापूरबरोबरच सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर या जिल्ह्यांमधले वकील बांधव मोठ्या संख्येनं कोल्हापुरात येणार आहेत. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी कोल्हापूर जिल्हा हॉटेल मालक संघाच्या वतीनं वकील बांधवांसाठी सवलतीच्या दरामध्ये राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष सचिन शानबाग आणि उपाध्यक्ष अरुण चोपदार यांनी ही माहिती दिली आहे. कोल्हापूरला सर्किट बेंच येणे ही एक फार मानाची गोष्ट आहे आणि एक ऐतिहासिक गोष्ट आहे. त्याचं उद्घाटन आता 2 दिवसावर आलेलं आहे. त्याकरिता कोल्हापूर हॉटेल मालक संघातर्फे मी बोलतो आहे. तर आम्ही सर्व कोल्हापूर हॉटेल मालक संघाने एक असा निर्णय घेतला आहे की जवळजवळ 5 जिल्ह्यातून कोल्हापुरात लोक येणार आहेत, तर त्यांची गैरसोय व्हायला नको म्हणून जे वकील लोक सकाळी येतील त्यांचं आयडेंटिटी कार्ड बघून आम्ही त्यांना सकाळी फ्रेश होण्याकरिता डॉर्मेटरी, रूम, हॉल जे आमच्याकडे अवेलेबल आहे, कारण त्या दिवशी गर्दी भरपूर असणार आहे, कारण मोठा विकेंड आहे, तर त्याला मध्ये काढून आम्ही त्यांची सोय करून द्यायचा प्रयत्न करत आहोत. आणि जे वकील कंटिन्यू रात्रभर राहणार आहेत वस्तीला त्यांना रेग्युलरपेक्षा जास्त डिस्काउंट देऊन तसं देखील आम्ही सोय करायचा विचार केलेला आहे. आणि हा सर्व निर्णय जे रविवारी सर्किट बेंचचं उद्घाटन होणार आहे त्यासाठी बाहेरून येणारे पक्षकार किंवा वकील लोक वगैरे असतील त्यांची आम्ही इथं वॉशरूम वगैरे देण्याची सोय आम्ही फ्री केलेली आहे. त्याबरोबर इथं जे नाश्ता जेवण जर करणार असतील त्यांना पण आम्ही डिस्काउंट देऊ. आणि जे कोण लॉजिंग बोर्डिंगमध्ये राहणार असतील, वस्ती करणार असतील, त्यांच्यासाठी हॉटेल मालक संघानं त्यांना डिस्काउंटमध्ये सोय करण्यात आलेली आहे. कोल्हापूर जिल्हा हॉटेल मालक संघानं केलेल्या या व्यवस्थेचं वकील वर्गातून स्वागत करण्यात येत आहे. श्री अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीवरील रासायनिक संवर्धन प्रक्रिया अखेर पूर्ण झाली आहे. मूर्ती संवर्धनानंतर देवीची मुख्य मूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात आली आहे. दर्शनासाठी आज भाविकांनी गर्दी केली होती. श्री अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यातील आर्द्रतेमुळं मूर्तीवर पांढरे डाग पडले होते. हे डाग घालवण्यासाठी मूर्तीवर रासायनिक संवर्धनाची प्रक्रिया करण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी गाभारा बंद ठेवण्यात आल्यानं भाविकांना मूळ मूर्तीचं दर्शन होत नव्हतं. यासाठी त्या कालावधीत दैवी तत्वाची कलशामध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली होती. संवर्धन प्रक्रियेनंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी करून संवर्धन प्रक्रिया यशस्वी झाल्याची खात्री केल्यानंतर आजपासून मूळ मूर्तीचं दर्शन खुलं करण्यात आलंय. हे दर्शन घेण्यासाठी आज भाविकांनी दिवसभर गर्दी केली होती. भारतीय पुरातत्व विभागामार्फत सोमवारपासून सुरू असणारं मूर्ती संवर्धन आणि अनुषंगिक काम हे काल समाप्त झालं आणि आज सकाळी 8:30पासून मूळ मूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात आलेली आहे. सोमवार 11 ऑगस्ट आणि मंगळवार 12 ऑगस्ट या 2 दिवशी हे संवर्धनाचं पूर्ण काम सुरू होतं आणि काल 13 तारखेला त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे गाभाऱ्यातील आवश्यक त्या कामं पूर्ण करून आज सकाळच्या विहित होम झाल्यानंतर त्या पूजेच्या अनुषंगाने सर्व कारवाई पार पडल्यानंतर सकाळी 8:30 वाजता मूळ मूर्ती ही दर्शनासाठी खुली करण्यात आली. तत्पूर्वी हा महाकालीच्या चौकामध्ये होम संपन्न झाला आणि त्याच्यामध्ये सर्व क्रिया पूर्ण झाल्यानंतर उत्सव मूर्ती आणि श्रीकलश हा गाभाऱ्यात नेऊन त्याचं पूर्ववत विधिवत त्याची पूजा करून मूर्ती प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. भाविकांनी आज उदंड गर्दीच्या याच्यात दर्शनाचा लाभ घेतलेला आहे आणि उद्यापासून सलग 3 दिवस सुट्ट्या असल्यामुळं
ही गर्दी उद्यापासून परत वाढतच जाणार आहे. संवर्धन प्रक्रियेनंतर मूर्तीच्या चेहऱ्यावरील बारकावे आता अधिक स्पष्ट दिसत असून मूर्तीचं सौंदर्य खुलून आलंय. श्री अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचं दर्शन पुन्हा सुरू झाल्यानं भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं इचलकरंजीत शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गणेशोत्सवाचं पावित्र्य जपावं तसंच आवाज आणि वेळेची मर्यादा पाळून पोलीस दलाला सहकार्य करावं असं आवाहन केलं. गणेशोत्सव काळामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कायम राखावी यासाठी पोलीस दलाकडून गणेशोत्सव मंडळांना आवाहन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर इचलकरंजीमध्ये शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत गणेश मंडळाच्या सदस्यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सर्वांना गणेशोत्सव काळात हद्दपार करण्यात यावं, त्याचबरोबर मिरवणुकीदरम्यान समाजकंटकांकडून तेढ निर्माण केली जाते, अशा समाजकंटकांवर कारवाई करावी अशी मागणी केली. महापालिकेनं नियमित स्वच्छता ठेवावी, शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये रस्त्यावरील वीज पुरवठा खंडित करू नये, गणेश मूर्तींचं विसर्जन पंचगंगा नदीतच करण्यासाठी प्रशासनानं सहकार्य करावं, अशा सूचना गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केल्या. यावेळी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी सर्व समस्यांवर विचार करून योग्य ते नियोजन करण्याचं आश्वासन दिलं. अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी समाज विघातक पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं सांगितलं. गणेशोत्सव काळात वीज पुरवठ्यात अडचण येणार नसल्याचं माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी स्पष्ट केलं. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी गणेश मिरवणूक सर्व मंडळांनी सर्वसमावेशक कशी होईल याकडे लक्ष द्यावं, पोलीस प्रशासन त्यासाठी सहकार्य करेल अशी ग्वाही दिली. गणेशोत्सव मंडळांनी पारंपरिक उत्साहामध्ये गणेशोत्सव साजरा करावा, मिरवणुकीमध्ये आवाजाची आणि वेळेची मर्यादा पाळावी असं आवाहनही त्यांनी केलं. यावेळी अप्पर तहसीलदार महेश खिलारी, महापालिकेचे उपायुक्त अशोक कुंभार, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, महावितरणच्या अधिकाऱ्यांसह शहरातील पोलीस ठाण्यांचे अधिकारी तसंच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. करवीर तालुक्यातील वडणगे इथल्या ग्रामस्थांनी स्मार्ट मीटरला विरोध केलाय. शेतकरी संघटना आणि ग्रामस्थांनी एकत्र येत आज महावितरणचे शाखा अभियंता मंदार भणगे यांना निवेदन सादर करत स्मार्ट मीटरला असलेला विरोध प्रदर्शित केलाय. करवीर तालुक्यातील वडणगे इथं गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांची संमती न घेता स्मार्ट मीटर बसवली जात आहेत. ग्रामस्थांनी याला विरोध केल्यानंतर आज शेतकरी संघटना आणि ग्रामस्थांनी एकत्र येत महावितरणचे शाखा अभियंता मंदार भणगे यांना निवेदन सादर केलं आहे. स्मार्ट मीटर बसवण्याचं काम थांबवण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी माजी सरपंच सचिन चौगुले यांनी स्मार्ट मीटर ही संकल्पना ग्रामीण जनतेला न परवडणारी असल्याचं सांगितलं. शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष ज्योतिराम घोडके यांनी याविरोधात भविष्यात आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी बी आर पाटील, गोरक्ष चंदनशिवे, बाळासाहेब पाटील, शिवाजी साखळकर, सुशांत घोरपडे, विठ्ठल तांबेकर, अशोक चौगुले, सौरभ ठमके, रोहित चौगुले आदी उपस्थित होते. दरवर्षी श्रावण महिन्यात श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावरील गावकर आणि पुजारी ज्योतिबा डोंगरावरील यमाई मंदिर ते औंधचं यमाई मंदिर पायी दिंडीचं आयोजन करतात. ही 5 दिवसीय पायी दिंडी आज औंधला रवाना झाली. दरवर्षी श्रावण महिन्यात ज्योतिबा डोंगरावरील यमाई देवी मंदिर ते खटाव तालुक्यातील औंध इथल्या यमाई देवी मंदिरापर्यंत पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. त्यानुसार आज सकाळी ज्योतिबा मंदिर आणि परिसरातील मंदिरांमध्ये धार्मिक विधी आटोपल्यानंतर हा दिंडी सोहळा औंधच्या दिशेनं रवाना झाला. टाळ मृदंगाचा गजर, खांद्यावर भगव्या पताका, मुखामध्ये चांगभलचा गजर करत या दिंडी सोहळ्यामध्ये ज्योतिबा डोंगरावरील श्रीपूजक मोठ्या संख्येनं सहभागी झालेत. 150 किलोमीटरचा पायी प्रवास करत ही दिंडी औंधमध्ये 5 दिवसांनी पोहोचणार आहे. या दिंडीचे 4 मुक्काम होणार आहेत. 5व्या दिवशी सोमवारी औंधमध्ये दिंडी पोहोचणार आहे. औंधमधील यमाई देवी मंदिरात मंगळवारी होम हवन, अभिषेक, पूजा अर्चा असे धार्मिक विधी झाल्यानंतर महाप्रसाद होणार आहे. त्यानंतर बुधवारी ही दिंडी परत फिरणार आहे. दिंडी चालक ज्योतिबाचे पुजारी मच्छिंद्र डवरी यांच्या मार्गदर्शनाखाली 200हून अधिक गावकरी पुजारी यामध्ये सहभागी झालेत.
इचलकरंजी महानगरपालिकेनं शासन निर्णयानुसार दिव्यांगांसाठी स्व उत्पन्नातील 5% निधी दिव्यांगांसाठी खर्च करावा या मागणीसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीनं आजपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आलंय. संघटनेचे सुनील पाटील, इरफान बागवान आणि अनिल विजयनगरे हे आंदोलनात सहभागी झालेत. महाराष्ट्रातील सर्वच महानगरपालिका दिव्यांग बांधवांसाठी स्वउत्पन्नातील 5% निधी खर्च करत असतात. मात्र इचलकरंजी महानगरपालिका याला अपवाद आहे. ही महानगरपालिका शासन निर्णयाचं पालन करत नाही असा आरोप प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेनं केला आहे. शासन निर्णयानुसार इचलकरंजी महानगरपालिकेनं दिव्यांग बांधवांसाठी 9 कोटी रुपये खर्च करणं अपेक्षित असताना महानगरपालिका मात्र 35 लाख रुपये खर्च करणार असल्याचं समजतंय. यामुळेच इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीनं बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्यात आलंय. संघटनेचे सुनील पाटील, इरफान बागवान आणि अनिल विजयनगरे या आंदोलनात सहभागी झालेत. यापूर्वी संघटनेनं महानगरपालिकेला निवेदन सादर करत दिव्यांगांचा 5% निधी हा जुलै महिन्यापर्यंत दिव्यांगांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करावा, त्याचबरोबर शहरात दिव्यांगांसाठी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी केबिन उपलब्ध करून द्याव्यात अशा मागण्या केल्या होत्या. मात्र महापालिकेनं या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळं आंदोलनाची वेळ आली असल्याचं सुनील पाटील यांनी सांगितलंय. जे राज्य शासनानं महाराष्ट्र शासनानं जे ठरवून दिलेला GR आहे त्या GRनुसार 2022चा जो GR आहे स्वउत्पन्नातून 5% निधी हा महानगरपालिका द्यायला लागतोय. तरी पण आत्तापर्यंत अंदाजे 194 कोटी रुपये महानगरपालिकेचा महसूल गोळा आहे. त्याच्या 5% म्हणजे जवळ 9 कोटी होते. तर ते न देता त्याने प्रशासन आपलं बांधील खर्च वजा करून म्हणजे त्यांचा कामगार काय असेल ते सगळं वजा करून राहिलेल्या शिल्लकीवर फक्त 35 लाख रुपये आम्ही देणार असं म्हणतात. म्हणजे जवळजवळ ग्रामपंचायतीच्या पेक्षाही एकदम कमी निधी हा दिला आहे. आता शेजारचं जर आपण कमनूर ग्रामपंचायत बघितलं तर 2,500 देते. परत कोल्हापूर महानगरपालिका ही वर्षाला 18,000 दिव्यांगांना देते. जवळ 60 कोटी तिने 5% निधीसाठी वाटते आणि 3 कोटी हा राखीव निधी ठेवला जातो. त्यामध्ये एखाद्या दिव्यांगांनी जर विवाह केला तर त्या विवाहाचं म्हणून एक 50,000 ठेवला जातो आणि एखादा दिव्यांग खेळाडू जर बाहेर राष्ट्रीय खेळाडू जर जात असेल, राज्य खेळाडू जात असेल त्याला एक 30,000 दिलं जातो आहे आणि एखादा दिव्यांग दगावला तर त्याच्या नातेवाईकांना एक 30,000 रुपये दिलं जातं. असंही न करता कोल्हापूर महानगरपालिका दिव्यांग भवन पण केलेत. परत दिव्यांगांच्या स्वयंरोजगारासाठी केबिनची पण सोय करून द्या, ठिकठिकाणी केबिनची सोय केल्या. तरी पण इचलकरंजी महानगरपालिका झाल्यापासून आमच्या दिव्यांगांसाठी तिने काही केलं नाही. हा निधी कमी करत आल्या. त्यासाठी आम्ही आमच्या हक्काच्या निधीसाठी स्वउत्पन्नातनं आम्हाला तिने निधी द्यावा ह्यासाठी आम्ही अन्नत्याग उपोषणला बसलेले. इचलकरंजी महापालिकेनं तात्काळ लक्ष देऊन आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा पुढील काळात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा प्रहार अपंग क्रांती संघटनेनं दिलाय. कोल्हापुरातील सर्किट बेंचचं उद्घाटन रविवारी 17 ऑगस्ट रोजी होणार आहे. CPR चौकातील न्यायालयाच्या जुन्या इमारतीत होणार असलेल्या या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आलाय. उद्घाटनासाठी येणाऱ्या लोकांच्या वाहनाच्या पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याची माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचं कोल्हापूर सर्किट बेंच प्रत्यक्षात 18 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्या अगोदर रविवारी 17 ऑगस्ट रोजी देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते सर्किट बेंचचं उद्घाटन होणार आहे. CPR समोरील न्यायालयाच्या जुन्या इमारतीमध्ये सर्किट बेंच कार्यरत राहणार आहे. दुपारी 3 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सर्किट बेंचचं उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ नये यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीनं नियोजन करण्यात आलं आहे. दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी सर्किट बेंच उद्घाटन सोहळा आहे. तर त्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अनुषंगाने वाहतुकीचे नियोजन जे आहे यामध्ये CPR चौक या ठिकाणी जो कार्यक्रम आहे त्याकरिता करता येणारे जे लोक आहेत त्यांचे आजूबाजूला पार्किंग करण्यात आले. यामध्ये विशेषतः दसरा चौक, व्हिनस गाडी अड्डा, शहाजी लॉ कॉलेज, महालक्ष्मी जिमखाना, त्यानंतर पंचायत समिती कार्यालय अशा ठिकाणी ती पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि
जी वाहतूक आहे तर त्या कालावधीत उद्घाटन समारंभाच्या कालावधीत CPR चौकामध्ये येणारी जी वाहतूक आहे ती वळवण्यात आलेली आहे. म्हणजे शिवाजी पूल छत्रपती शिवाजी पूल येथून येणारी जी वाहतूक आहे ही रंकाळा टॉवर या दिशेकडं वळवण्यात आलेली आहे. तसेच ती वडणगेकडून सुद्धा वळवण्यात आलेली आहे. तसेच दाभोळकर सिग्नलकडून CPRकडे येणारी वाहतूक आहे तर ती व्हेनस कॉर्नरवरून वळवण्यात आलेली आहे. वरून जी येणारी वाहतूक आहे CPR चौकाच्या म्हणजे माळकर सिग्नलच्या बाजूने येणारी वाहतूक तर ती माळकर सिग्नल मिलन चौक इकडून खाली वळवण्यात आलेली आहे. तसेच मेरीवेदर या ठिकाणी जो कार्यक्रम आहे तर त्याकरतासुद्धा एकूण 8 ठिकाणी येणाऱ्या नागरिकांचे पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यामध्ये विशेषतः जिल्हा न्यायालय आहे, पोलीस परेड ग्राउंड आहे, प्रशासकीय इमारत आहे, विवेकानंद कॉलेजचं पार्किंग आहे, होमगार्ड ग्राउंड आहे, महासैनिक दरबार आहे. तर अशी एकूण 10 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे. सुरक्षेच्या कारणांमुळे उद्घाटन सोहळ्यावेळी ST आणि KMT बसेस CPR चौक, मेरीवेदर मैदान या मार्गावरून धावणार नाहीत. वाहतूक व्यवस्थेवर ताण येऊ नये यासाठी वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा असं आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आलं आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे काटेकोर पालन करत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन शाहूवाडी उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार यांनी केले. पन्हाळा पोलीस ठाण्याच्या वतीनं आयोजित गणराया वॉर्ड वितरण प्रसंगी ते बोलत होते. पन्हाळा पोलीस ठाण्याच्या वतीनं मागील वर्षी गणेशोत्सव काळात विधायक उपक्रम राबवणाऱ्या मंडळांसाठी गणराया अवॉर्ड ही स्पर्धा घेण्यात आली. पन्हाळा नगरपरिषदेच्या सभागृहात नुकताच या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. पन्हाळा तालुक्यातील तिरपण इथल्या सिद्धिविनायक तरुण मंडळानं पहिला, येवलूच्या यशस्वी तरुण मंडळानं दुसरा, तर पन्हाळा इथल्या धर्मवीर तरुण मंडळानं तिसरा क्रमांक पटकावला. गणेश कला क्रीडा मंडळ, जयशिवराय तरुण मंडळ, सहारा ग्रुप, रणझुंजार तरुण मंडळ, हिंदवी मित्र मंडळ, विश्वशांती तरुण मंडळ, सावकार मित्र मंडळ ही मंडळं उत्तेजनार्थ पारितोषिकाची मानकरी ठरली. विशेष कामगिरी नोंदवणाऱ्या मंडळांनाही मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं. यावेळी बोलताना शाहूवाडीचे DYSP अप्पासाहेब पवार यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करून गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन केलं. आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन झालं तर गुन्हे दाखल होतील असा इशाराही त्यांनी दिला. नायब तहसीलदार संजय वळवी यांनी समाज प्रबोधनपर उपक्रम राबवत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं. यावेळी पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांनीही मनोगत व्यक्त केलं. यावेळी उपनिरीक्षक महेश कोंडूभैरी, सचिन पाटील यांच्यासह तरुण मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापूर प्रेस क्लब आणि प्रेस फोटोग्राफर क्लबच्या वतीनं 19 ऑगस्टला जागतिक छायाचित्रण दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त डॉक्टर DY पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय D पाटील यांच्या हस्ते यंदाच्या जॉनी ट्रेनर स्मृती जीवन गौरव पुरस्कारानं ज्येष्ठ छायाचित्रकार संजीव देवरुखकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे. कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे, माजी अध्यक्ष मोहन मेस्त्री आणि प्रेस फोटोग्राफर क्लबचे अध्यक्ष शशिकांत मोरे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त कोल्हापूर प्रेस क्लब आणि प्रेस फोटोग्राफर्स क्लब यांच्या वतीनं यंदाचा जॉनी ट्रेनर स्मृती जीवन गौरव पुरस्कार संजीव देवरुखकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. DY पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय D पाटील यांच्या हस्ते मंगळवारी 19 ऑगस्टला राजर्षी शाहू स्मारक भवनामध्ये पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. यावेळी अजिंठ्याचे अंतरंग या विषयावर अजिंठ्याचे संशोधक, संवर्धक, फोटोग्राफर आणि चित्रकार प्रसाद पवार यांची प्रकट मुलाखत होणार आहे. लेण्यांमधील चित्रांचं ते गेली 27 वर्षे संवर्धन करत आहेत. त्यांच्या कामाचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही गौरव केला आहे. ग्लोरियस अजंठा हे त्यांचं प्रदर्शन खूप गाजलं होतं. प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि वन्यजीव फोटोग्राफर संजीव भोर यांचा देखील या निमित्तानं विशेष सत्कार करण्यात येणार आहे. प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे आणि प्रेस फोटोग्राफर क्लबचे अध्यक्ष शशिकांत मोरे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली आहे. यावेळी प्रेस क्लबचे संचालक पांडुरंग पाटील, आदित्य वेल्हाळ, दीपक जाधव उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा आज स्मृती दिन. यानिमित्त कोल्हापूर शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा आज स्मृतिदिन. यानिमित्त कोल्हापूर जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी सरपंच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा प्रदीर्घ राजकीय प्रवास केला. राज्यातील जनतेच्या मनात आदरपूर्ण स्नेहाचं नातं निर्माण करण्यामध्ये ते यशस्वी झाले. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाच्या ध्येय धोरणांमध्ये कायम पायाभूत सुविधा आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य दिलं. कृषी आणि सहकार क्षेत्राच्या माध्यमातून राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी प्रदान करण्यात स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्रात सुसंस्कृत राजकारण आणि समाजकारणाचा वस्तुपाठ निर्माण करणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे विचार आणि त्यांचं कार्य आजसुद्धा आदर्शवत आहे, अशा भावना काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, शहराध्यक्षा संध्या घोटणे, राज्य बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक, माजी नगरसेविका भारती पोवार, लीला धुमाळ, शेतकरी संघाचे संचालक दत्ताजी वारके, संजय पोवार वाईकर, विनायक घोरपडे, संजय पटकारे यांच्यासह काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत आज कागल मुरगुडसह जिल्ह्यात ठिकठिकाणी तिरंगा रॅली काढण्यात आली. राष्ट्रप्रेम, देशाभिमान आणि राष्ट्र प्रथम या भावनांचा जागर करण्यासाठी आयोजित या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्र सरकारच्या आवाहनानुसार मुरगुड नगर परिषदेच्या वतीनं हर घर तिरंगा बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. नगरपालिकेपासून सुरू झालेली ही रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून शिवतीर्थावर पोहोचली. रॅलीच्या मार्गावर नागरिकांनी घोषणांसह या रॅलीचं स्वागत केलं. या रॅलीमध्ये नगर परिषदेचे कर्मचारी, शहरातील तरुण तरुणी तसंच नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. भाजप कागल मंडळाच्या वतीनं कागल शहरात सुद्धा तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. हातात तिरंगा घेऊन भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देत तरुण तरुणी तसंच नागरिक मोठ्या संख्येनं या रॅलीत सहभागी झाले होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, माजी आमदार संजय बाबा घाटगे, यशवंत माने, धनराज घाटगे, ॲडव्होकेट अमर पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. कोल्हापुरात 21 ते 23 ऑगस्ट या कालावधीत 13 वर्षाखालील मुलामुलींची निवड आणि आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. चेस असोसिएशन कोल्हापूरच्या वतीनं ही माहिती देण्यात आली. ब्राह्मण सभा करवीर पुरस्कृत ॲडव्होकेट PR मुंडर्गी स्मृती राज्य 13 वर्षाखालील मुलामुलींची निवड आणि आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा कोल्हापुरात होणार आहे. 21 ते 23 ऑगस्ट या कालावधीत ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम इथं ही स्पर्धा होणार आहे. स्विच लीग पद्धतीनं क्लासिकल आंतरराष्ट्रीय बुद्धिबळाच्या नियमानुसार एकूण 8 फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतून 2 मुलांची आणि 2 मुलींची 3 ते 9 सप्टेंबर दरम्यान गोव्यात होणाऱ्या अखिल भारतीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघामध्ये निवड केली जाणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून बुद्धिबळपटूंना क्लासिकल आंतरराष्ट्रीय गुणांकन मिळवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी फायदा होणार आहे. चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष भारत चौगुले, सचिव मनीष मारुलकर, ब्राह्मण सभा करवीरचे डॉक्टर उदय कुलकर्णी, श्रीकांत लिमिये यांनी स्पर्धेच्या आयोजनाबद्दल पत्रकार बैठकीत माहिती दिली. या बैठकीला चेस असोसिएशन कोल्हापूरचे उपाध्यक्ष धीरज वैद्य, उत्कर्ष लोमटे, अनिश गांधी, प्रशांत पिसे आदी उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. संवर्धन प्रक्रियेनंतर करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची मूर्ती दर्शनासाठी पुन्हा खुली. आज दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी. LCBनं इचलकरंजीतून जेरबंद केली बनावट चलनी नोटा तयार करणारी टोळी. 2.25 लाख रुपयांच्या बनावट नोटांसह नोटा तयार करण्याचं साहित्य केलं जप्त. चंदगड तालुक्यातील शिवमुद्रा शेतकरी गटानं बोगस कागदपत्रांच्या आधारे कृषी विभागाचं 1 कोटी रुपयांचं अनुदान लाटलंय. मनसेचा आरोप. संबंधित गटासह या गटाला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, मनसेची मागणी. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ. आता 30 नोव्हेंबरपर्यंत नंबर प्लेट बसवता येणार. आणि कोल्हापूर सर्किट बेंचच्या उद्घाटनाची तयारी अंतिम टप्प्यात. उद्घाटनासाठी बाहेरगावाहून येणाऱ्या वकिलांना हॉटेल मालक संघ सवलतीच्या दरात देणार सेवा.
याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.